उपमुख्यमंत्री उदय सामंतांच्या ताफ्यातील गाडीवर दगडफेक झालेली आहे। यवतमाळमध्ये फडणवीसांच्या सभेदरम्यानची ही घटना असल्याची माहिती मिळतेय। अज्ञात व्यक्तीने दगड भिरकावून गाडीची काच फोडली आहे। राळेगावमधील प्रचार सभेवेळेची ही घटना आहे। उदय सामंत यांच्या ताफ्यातली ही गाडी होती। श्रीकांत राऊत आमचे प्रतिनिधी याबद्दल आपल्याला अधिक माहिती देतील। श्रीकांत, कधीचा हा सगळा प्रकार आणि दगडफेक नेमकी कुणी केली हे कळू शकलंय का? उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची आज यवतमाळच्या राळेगाव येथे एक प्रचार सभा होती आणि या प्रचार सभेदरम्यान हा प्रकार घडलेला आहे। फडणवीस हे मंचावर येण्यापूर्वी उदय सामंत हे आले होते आणि उदय सामंत ज्यावेळी सभा मंचावर पोहोचले त्या दरम्यान बाहेर जे त्यांच्या कॅनवामधली गाडी होती त्या ठिकाणी एका अज्ञात व्यक्तीने दगडफेक केली आहे। ही दगडफेक नेमकी का केली, हा दगडफेक करणारा व्यक्ती कोण हे अद्याप स्पष्ट झालं नसलं तरी पोलीस मात्र या संपूर्ण बाबींनी तपास करत आहेत। निश्चित श्रीकांत, धन्यवाद तुम्ही दिलेल्या या सगळ्या सविस्तर माहितीबद्दल।